म्हणून एक संरक्षण म्हणून जे मंत्री आहेत म्हणजे धनंजय मुंडे साहेब त्यांचं संरक्षण आहे, त्यांनी राजीनामा हा दिला. संदर्भातला रोष आहे. आपण बीड जिल्ह्याचा जो मोर्चा झाला, रस्त्यावरती लोक तिथं उतरले, 1 लाखाच्या पुढे तिची आकडेवारी. आणि आता म्हणजे मी जसं माझ्या कानावरती अनेक जिल्ह्यांमध्ये मोर्चे निघतात, परभणीमध्ये पण मोर्चा निघतो. पण एवढं मोठे सर्व लोकांचं लक्ष असताना, मीडियामध्ये रोज हे चालू असताना 26-26 दिवस अटकेला कशामुळे लागतात ते, हा म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आमची पहिल्या दिवशीपासून मागणी आहे की हे जे काही मुलं आहेत, ही कमी वयाची मुलं आहेत, ह्यांना ज्यांनी करायला लावलं तो मास्टर माइंड वाल्मिक कराड आहे. दुसरा प्रश्न की मी पहिल्या दिवशीपासून सांगतोय की हा मास्टर माइंड आहे. वाल्मिक कराड अटक होऊन सुद्धा 302 मध्ये हा कट कारस्थान हिंनी रचना, हे कनेक्शन पूर्ण खंडणीपासून दिसतंय आपल्याला. खंडणीपासून हा गुन्हा झाला. हे हे जेवढे पण काही मुलं सापडतात त्याच्यामधले 2 ते 3 मुलं त्या वाल्मिक कराडचे घरचे नातेवाईक आहेत. त्यांचे त्या सीडीआर मध्ये त्यांची ते सापडली. मग 302 मध्ये आपण त्यांचं नाव कट कारस्थान म्हणून आपण का घेतलं? आणि कुठेतरी राजकीय संरक्षण हे धनंजय मुंडे साहेबांकडून मंत्री असल्यापासून भेटतं. 26 दिवस ज्या पद्धतीने ह्यांची अटके होतात. आता एखाद्या पिक्चर स्टाईल मध्ये वाल्मिक कराड गाडीमध्ये येतात. जो गाडी चालक आहे काहीतरी त्याचं नाव मोराळे, तो तिथं अनेक त्या घटनास्थळी माझं मसा झुकला जेव्हा काही मोठे नेते येतात त्यांच्या मागे गाडी राहून असतो तो. हा विषय विचार करण्यासारखा. परत मला जी माहिती आहे की 28 तारखेपर्यंत म्हणजे किती दिवसापासून, 5 दिवस असतील, 6 दिवस असतील, हे पूर्ण दिवस माहित नाही, पण हॉस्पिटलचं नाव माझ्या कानावरती आलेलं आहे. आणि मी एक ते पत्र देणार आहे. हे पहिल्यांदाच आपण बघतो की आरोपी एखाद्या गुन्ह्यामध्ये, एखादा गंभीर गुन्हा झाल्यानंतर पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असल्यानंतर आरोपी एखाद्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो, मस्त टीव्हीवरती सगळ्या घडामोडी बघतो. मग त्याला कधी जमा व्हायचे, मग त्याचे धनंजय मुंडे साहेबांची जेव्हा वरिष्ठांची भेट झाल्यानंतर तो एका गाडीमध्ये येतो, तिथे जमा होतो. आज 26 दिवसानंतर सुद्धा बाकीचे आरोपी वेळेप्रमाणे त्यांच्या जमा होतात. काही वेळ दिला जातो ह्यांना काहीतरी पुरावे नष्ट करायला. माझी एक तर हे सर्व गोष्टीमध्ये मागणी मी पहिल्यापासून ठाम आहे. काही सीडीआर मध्ये सुद्धा जे काही नाव मोबाईलचे मग मी आज पोलीस प्रशासनाकडे देणार आहे. दुसरी गोष्ट जी 28 तारखेला मला पूर्णपणे माहिती की जेव्हा हे मोर्चा निघाल्यानंतर 28 तारखेला काहीतरी रात्री त्यांनी तिथून डिस्चार्ज घेतलाय. मग त्या हॉस्पिटलमध्ये त्या सीसीटीव्ही फुटेजचं सुद्धा मी पत्र देणार की त्या कालावधीमध्ये कोण त्यांना तिथं भेटायला आलं होतं, काय चालू आहे प्रशासनाचं. आणि माझी पूर्णपणे मागणी की हा तपास फास्ट ट्रॅक वरती घेतलेला आहे. सरकारने सुद्धा ह्याच्यावरती दखल घेतलेली आहे. पण पालकमंत्री धनंजय मुंडे साहेब जे काय कालावधीमध्ये बीड जिल्ह्यामध्ये असताना प्रशासनामध्ये काही अधिकारी बदलले होते, तिथं घेतले होते आणि तिथं कुठंतरी मागं पुढं होतंय असं मला वाटतं. पण आमची नैतिकनी हा तपास तर त्यांनी राजीनामा द्यावा आणि पूर्णपणे तपास म्हणजे जे कुणी दोषी आहेत मग ते फरार असल्यापासून जे कुणी त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये हॉस्पिटलमध्ये त्यांच्या कुणाशी गाठीभेटी झाल्यात किंवा आतापर्यंत 26 दिवस का लागतात ते, आणि लवकरात लवकर जे सगळे हे जे आहेत हे प्रशासनाने हे लोकांसमोर आणले पाहिजे, त्यांना अटकी झाली पाहिजे. भैया तुम्ही म्हणालात की ते ठरवून अटक होतात, मात्र एकीकडे सीआयडी एसआयटी पोलीस तपास करताय, काय वाटतंय विश्वास आहे तुमचा? बघा, सरकारने ज्या पद्धतीने तिथं मांडणी केली, मी विरोधात जरी असलो तर काही गोष्टी मान्य केल्या पाहिजे की सीएम साहेब असतील, अजितदादा असतील, शिंदे साहेब असतील, त्यांचे सुद्धा जे आमदार आहेत तिथं त्यांनी ही मागणी केली. आम्ही त्यांच्या दालनात सुद्धा जाऊन तिथं बोललो. मी आता मुंबईलाही बोललो होतो. त्यांनी सरकार म्हणून आश्वासित केले की कुणी जरी गुन्हेगार असतील ह्याच्यामध्ये तर त्यांना शिक्षा भेटणार आहे. पण वस्तुस्थिती जी जिल्ह्याची आम्ही बघतो की जे काही मांडतोय आम्ही, ते पालकमंत्री असताना जे काही अधिकारी तिथं जिल्ह्यामध्ये आले होते तर त्यांच्यामुळेच काही ना काहीतरी संरक्षण आज 26 दिवस झालेत ना सगळ्या गोष्टी. आणि कुणी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असतं, तिथून ते डिस्चार्ज होऊन तिथं येतात, हे 26 तारखेला हे अटक होतात. म्हणून एक संरक्षण म्हणून जे मंत्री आहेत म्हणजे धनंजय मुंडे साहेब त्यांचं संरक्षण आहे, त्यांनी राजीनामा